गडाच्या पहिल्या पायरीजवळ पायथ्याशी भाविकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे। सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। मंदिराच्या दोनही बाजूने गटारीचं काम सुरू असल्यानं मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची प्राथमिक माहिती असल्याचा अंदाज आहे। आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाहिनीवरती चेंगराचेंगरी सप्तशृंगगड झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याची माहिती कळाली। वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी, कारण ही गर्दी पायी येते। पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे। पायी पालखीतनं दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत, ती बॅरिगेटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविकांची रेलिंगची तिथे गर्दी झाली। कुठलीही चेंगराचेंगरी झालेली नाही आहे। स्थानिक ग्रामस्थ इथे आहे, सुरक्षा आहे, पोलीस प्रशासन आहे। कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडलेली नाही आहे। तरी माध्यमांकडे जी काही बाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला, त्या गोंधळच्या शूटिंग कुणीतरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाहाकडे नेलेलं आहे। तरी भाविकांनी गैरसमजुतीवरती कुठला विश्वास ठेवू नये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।